राज्यावरील वाढत्या कर्जाच्या बोजावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रात प्रचंड लूट सुरू आहे। एवढी आर्थिक दुरावस्था कधीच नव्हती। जो पैसा तिजोरीत यायला पाहिजे तो कोणाच्या तरी खिशात जातोय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर भविष्यात हे सत्तेसाठी महाराष्ट्राला विकतील असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था कधी झाली नव्हती। 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं, चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। ही लोक सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात। हे आता महाराष्ट्र संपूर्ण कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागलं आहे। उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। आणि यासाठी आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे। आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।